सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या बदनामीचा कट पोलिसांनीच रचल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला। आणि हा बदनामीचा कट का रचण्यात आला आणि ऐनवेळी हा कट कुणी उधळला त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। सरपंचांच्या हत्येनंतर बदनामीचा कट, दिशाभूल करण्यासाठी पोलिसांचा अनैतिक डाव, देशमुखांच्या दाव्यानं प्रकरणाला नवं वळण। राज्यभर गाजत असलेल्या सरपंच हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे। सरपंच संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं भासवण्यासाठी पोलिसांनी डाव आखला होता, असा गंभीर आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या समोरच केला। तर त्यासाठी एक महिला तयार ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं होतं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं पूर्ण गावाला असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला। तो नाही झाला। त्यांच्या गाडीमध्ये गावातल्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली। गावातले पोरं होते। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून कळमच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांनी पाठलाग केल्यानं हा डाव फसल्याचं पुढे आलं। त्यावर धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिली। तर संतोष देशमुखांना सगळ्या बाजूनं संपवण्याचा डाव मारेकऱ्यांनी रचल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय। तर गाडी कळमला पोहोचण्याआधीच संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्यानं पोलिसांचा डाव फसल्याचा दावा सुरेश धस यांनी केला। मारायचं हातपाय मोडायचे आणि एका कोणीतरी महिलेला मॅनेज करायचं, महिलेला, आणि त्यांच्यापाशी हा माणूस सोडायचा। म्हणजे तो ना घरचा ठेवायचा ना समाजाचा ठेवायचा, त्यातलाच एक भाग म्हणून या सगळ्या टोळीनं तो प्लॅन केलेला होता। कळममध्ये महिला तयार करून ठेवली होती, तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता। आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला। सरपंच संतोष देशमुखांना अनैतिक संबंधात अडकवून त्यांच्या हत्येचं समर्थन घडवण्याचा कट रचणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई कधी केली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ज्या पोलीस व्हॅनमधून हा मृतदेह आणला गेला, त्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये ठेवला गेला आणि हा पोलिसांच्या समोर असा प्रकार घडत असेल तर पोलिसांना देखील यावरती आरोपी केलं पाहिजे, अशी देखील मागणी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केली आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। राष्ट्रवादी पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मस्साजोगमध्ये सरपंच देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळेस सरपंच संतोष देशमुखांच्या आईनं टाहोच बोलला। मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले। माझं गुणी लेकरू कुठं शोधू असं म्हणत जेव्हा देशमुखांच्या आईनं हंबरडा यानंतर सुप्रिया सुळेंनी बीडमधल्या महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। या भेटीदरम्यान महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं पाहिलं। काही नव्हतं पण खूप आनंद होतो आम्ही। दादाचा फोनच लागत नाही रे, म्हणलाय मी दादालाच बघतो ग। लई माझं लिकरू गुन्हे होतो, गुन्हे म्हणजे कुणालाही गुन्हे गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बीडमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। परळीच्या तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती आणि या हत्येमागे वाल्मिक कराड आणि त्यांचा मुलगा सुशील कराडचा हात असल्याचा आरोप महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला। तर सीआयडी मार्फत या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी मुंडेंच्या कुटुंबियांनी केलेली आहे। आणि या संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंनी मुंडे कुटुंबियांची भेट घेतली, त्यावेळेस त्यांनी ही मागणी केली। राज्यात सध्या भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीवरून राजकारण चांगलंच तापलंय आणि या भेटीबाबत एका मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं असा आरोप धस यांनी केला। बीडमधील त्या नेत्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं धस यांनी म्हटलं आणि त्यामुळे धस यांचा रोख नेमका कोणाकडे असा सवाल आता उपस्थित होतोय। बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं, कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झाल्याला 30 दिवस होऊन गेले ना, आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो, हे दिवस कोणता आत्ताच आहे। दोन्हीची सांगड घालणं बरोबर मला कळतं, तुम्हाला पण कळतं
बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार. तर बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाली असा सवाल राऊत यांनी धस यांना विचारलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता धसांवर कोणीच विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजपच्या परंपरेस जागल्याचं राऊत यांनी टीका करताना म्हटलंय. तर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजपा परंपरेस जागले. वापरा आणि फेका, वापरा आणि सौदा करा. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. तर 20 फेब्रुवारीला मोठा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला. कृषी खात्यातील घोटाळ्यावरून धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. 4 अधिकाऱ्यांची नावं सांगणार असल्याचा इशारा धस यांनी दिलाय. त्यामुळे 20 तारखेला धस काय गौप्यस्फोट करणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आमदारांना फडणवीसांनी एक पवित्र साबण द्यावं असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. तर कुंभमेळ्यात तुम्ही कितीही स्नान करा, तुमचं पाप जे ते धुतलं जाणार नाही असा घणाघात राऊत यांनी केलाय. कुंभस्नानात जाण्यासाठी फडणवीसांनी त्याला एक साबण द्यावा, पवित्र अंग घासायला एक साबण द्यावा. बरं का, बघा तिथे कुंभस्नानात सध्या जे काय चाललेलं आहे, तुम्ही किती धुतलं तर तुमचं पाप धुवून जाणार नाही. या 40 आमदारांचं, गद्दारांचं, गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी जर त्यांना वाटत असेल की आम्ही जाऊ आणि आम्हाला पुण्य मिळेल, तर तसं नाहीये. ते आम्हाला गंगेचा इतिहास माहिती आहे. शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा कपात करून एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याची रणनीती असल्याची चर्चा रंगली. शिंदेंचा ठाकरे करण्याचा कुणाचा प्रयत्न आहे आणि शिंदेंना कुठे कुठे कोंडीत गाठण्यात आलाय पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. शिंदेंच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात. फडणवीस शिंदेंमध्ये कोल्ड वॉर. शिंदेंचाही ठाकरे करणार. महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्यात कुरघोडीचं राजकारण रंगलेलं असताना त्यात आणखी एका निर्णयानं भर पडली आहे. फडणवीसांनी शिंदेंच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे फडणवीसांच्या वादाचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं मात्र सावध भूमिका घेत थेट बोलणं टाळलंय. तर राऊतांनी सुरक्षेवरून सरकारची खिल्ली उडवली आहे. सिक्युरिटी कोणाला किती द्यावी हा निर्णय गृह विभागाची एक समिती करत असते. या संदर्भामध्ये गृह विभागाची समिती निर्णय करत असते. शेवटी याचं मूल्यमापन आणि गुणवत्तेवर निर्णय गृह विभाग करत असते आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला असतो तो निर्णय योग्यच असतो असं समजण्यास हरकत नाही. मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे. आणि हे वेड्यांचं सरकार आहे. वेळ लागलाय लोकांना. ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये. रोकडे पैसे मोजून त्या निवडणुका केल्यामुळे हे अधिकारी सुद्धा लहान लहान कामामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा गल्ला जमा करतात. मी लवकरच त्या संदर्भात कोणत्या प्रकल्पामधून किती पैसे घेतले गेले आणि कुठे दिले ही माहिती जाहीर करणार. एवढंच नाही तर व्हॅलेंटाईन वीक पूर्वीच महायुतीत कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं म्हटलं जात आहे. हा कुरघोडीचा सिलसिला कसा सुरू आहे पाहूया. 6 फेब्रुवारी सरनाईकांना डावलून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती. 7 फेब्रुवारी ठाण्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईकांची घोषणा. 9 फेब्रुवारी आपत्ती व्यवस्थापन समितीतून आधी शिंदेंना वगळलं, वादानंतर त्यांची नियुक्ती. 10 फेब्रुवारी उद्योग खात्याचे अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याबद्दल सामंतांची नाराजी. 16 फेब्रुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना शिंदेंकडून स्वतंत्र कक्षाची स्थापना. 17 फेब्रुवारी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. हे असं असलं तरी शिंदे आणि फडणवीसांनी कोल्ड वॉरच्या चर्चा फेटाळल्या. शिवसेनेचे जे मंत्री आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जी खाती आहेत, त्या खात्याचा आढावा त्या समन्वय कक्षातून घेतला जाईल. जो समन्वय कक्ष आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी येऊन आढावा घेऊ शकतात, अजितदादाही आढावा घेऊ शकतात. आम्ही टीम म्हणून काम करतोय. कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही. आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे. याच्यात काही चुकीचं नाही. मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो. वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे. मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्याकडे केसेस येत असतात
त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही. महायुती सत्तेत आल्यापासून रुसवे फुगवे आणि नाराजी नाट्य सुरूच आहे. एवढंच नाही तर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकमध्ये उफाळून आलेला वाद महायुतीला ब्रेकअप पर्यंत जाणार का आणि शिंदेंचा ठाकरे करणार का याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.